शालोम प्रियजन हो. अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण सर्वजण उत्सुकतेने या उपासनेमध्ये सहभागी झालात. तुमचे मनपूर्वक आभार. आज या उपासनेमध्ये प्रभू आपल्याला आशीर्वाद देईल ही खात्री आहे. चला त्याची प्रार्थना करूया, त्याचा आशीर्वाद मागूया. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो की आम्हाला आज तू ही संधी दिलेली आहेस. आम्ही तुझी उपासना करावी. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असू, परंतु तुझ्यामध्ये एक आहोत. आमचं मन तुझ्या ठाई एकाग्र झालेलं आहे. आम्हाला मनापासून तुझी उपासना करायची आहे आणि म्हणून हा वेळ जो आम्ही तुझ्या समवेत घालवत आहोत, प्रभू तो तू आशीर्वादित कर. तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला येऊ दे. तू आमच्याशी बोल आणि आमचं जीवन सुधारण्यासाठी आमचं सहाय्य कर. प्रभू, आजच्या सर्व उपासनेचं नेतृत्व तू कर आणि या उपासनेच्या शेवटी आम्ही आशीर्वादित होऊन इतरांना आशीर्वाद देण्यासाठी सज्ज झालेलं असावं असं होऊ दे. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. चला प्रियजन हो, प्रभूची उपकार स्तुती करूया, स्तुतिगीतं गाऊया. आज पुण्याहून आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आवडती प्रीती निकाळजे प्रभूची गीतं गाण्यामध्ये आपलं पुढारीपण करते. तिच्याबरोबर आपण प्रभूची स्तुती करूया. तू आज आम्हाला स्पर्श कर. पवित्र आत्मे आमची पकड घे. तुझ्या अभिषेकाने आम्हाला तू भर. हालेलुया. हे येशू नासरी, आज जुंबश तू कर. हो येशू नासरी, आज जुंबश तू भर दे सामर्थ्य से.
हालेलुया, प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला सर्व मान, महिमा आणि गौरव. यावेळेस आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करूया आणि परमेश्वराला म्हणूया की पित्या, आज तू माझ्याशी बोल. पुन्हा एक वार आज तू मला आकार दे. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. वचन तेरा दिखा दे, उस पर चलना सिखा दे. वचन तेरा दिखा दे, उस पर चलना सिखा दे. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. परमेश्वर, आज जर माझ्यामध्ये काही कमी असेल तर पित्या, आज ती कमी तू पूर्ण कर. हिशोबाने माझा पाप मत काढ. मला धू, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईल. पित्या, आज ते पश्चातापाचं अंतःकरण तू आम्हाला दे. दाऊद के जैसे तेरी स्तुति मैं करता हूँ. दाऊद के जैसे तेरी स्तुति मैं करता हूँ. लेकिन मेरे प्रभु, पाप में गिरता हूँ. लेकिन मेरे प्रभु, पाप में गिरता हूँ. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. परमेश्वर, आमची मदत कर की आम्ही आमचे मार्ग तुझ्या पुढे सरळ करावे. प्रभू परमेश्वर, तो खरेपणाचा आत्मा आज तू आमच्यामध्ये घाल. आमचं पुनरुज्जीवन तू कर. हालेलुया. जीवन की सारी खुशी यीशु ने मुझको दी. जीवन की सारी खुशी यीशु ने मुझको दी. लेकिन मेरे प्रभु, विश्वास में कमजोर
प्रीती, या सुंदर गीतांमधून तू आज पुढारीपण केलंस, आम्हाला प्रभूचा आशीर्वाद मिळवून दिलास, तुझे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. पुण्याहूनच मिसेस मालविका आखाडे प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती करते, त्याच्या नावाला धन्यवाद देते, कारण पुन्हा एकदा या 2026 या वर्षामध्ये परमेश्वराने त्याचं वचन वाचण्याची संधी पाळक साहेबांच्या द्वारे मला दिलेली आहे. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव देते. आजच्या मननाकरिता जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो कलसीकरास पत्र याचा 3रा अध्याय वचन 18 पासून पुढे. स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. पतींनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांचे आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, आणाल तर ती खिन्न होतील. दासांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या व्यवहारातल्या धन्यांच्या आज्ञा पाळा. माणसांना संतोषविणाऱ्या नोकरासारखे तोंड देखल्या चाकरीने नका, तर सालस मनाने प्रभूची प्रीती बाळगून पाळा. आणि जे काही तुम्ही करिता ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. प्रभूपासून वतन प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करीत जा, कारण अन्याय करणाऱ्याने केलेल्या अन्यायाबद्दल त्याला परत मिळेल. पक्षपात होत नाही. अध्याय 4 वचन 1. धन्यांनो, तुम्हासही स्वर्गात धनी आहे हे लक्षात बाळगून तुम्ही आपल्या दासाबरोबर न्यायाने व समतेने वागा. वाचलेल्या सर्व वचनांवरती प्रभू परमेश्वर आशीर्वाद देव. त्याच्याच नावाला मान, महिमा, गौरव आता निसता सर्व काळ असो. आमेन. मालविकाताई, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलं, तुमचे मनपूर्वक आभार. यावेळेस रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्याशी काही संवाद साधू इच्छित आहेत. बघूया त्यांना काय म्हणायचंय. शालोम. कसे आहात आपण सर्व? या नवीन वर्षामध्ये या दुसऱ्या रविवारी आपल्या सर्वांना भेटता येतं याचा मला अतिशय आनंद वाटतो. डिसेंबर महिन्याच्या शेवटल्या दिवसांमध्ये आपण सर्व अतिशय व्यस्त असतो, खूप थकून जातो आणि त्यामुळे नववर्ष दिन उपासना संपल्यानंतर सहसा आपल्याला खूप विश्रांतीची गरज असते. अनेकांना ख्रिसमस वीकमध्ये सुट्टी असते, परंतु अनेकांना काम करावं लागतं आणि काही ठिकाणी 1 तारखेलासुद्धा लोकांना कामावर जावं लागतं. वर्षाच्या पहिल्या दिवशीसुद्धा काही जणांना काम करावं लागतं आणि हे आव्हान आमच्यापैकी काही जणांसमोर असतं. परंतु प्रभूची स्तुती असो की या नवीन वर्षामध्ये प्रभू आम्हाला घेऊन आला आहे. माझा विश्वास आहे की गेल्या दिवसांमध्ये प्रभूनं त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या लोकांच्याद्वारे, त्याच्या सेवकांच्याद्वारे आपलं जीवन आशीर्वादित केलं आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये जर काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभव असतील, तुम्हाला जर काही साक्ष द्यायचे असेल तर जरूर आम्हाला पाठवा. आम्हाला निश्चितच तुमच्याकडून ऐकायला आवडेल. 5 जानेवारीला या वर्षाच्या पहिल्या सोमवारी आमची मंडे बायबल स्टडी, दर सोमवारी आमचा एक पवित्रशास्त्र अभ्यास असतो. ब्रदर अनिल सिंग आणि पूर्णिमा सिंग यांच्या घरामध्ये गेली 11 वर्ष ही बायबल स्टडी सुरू आहे आणि आम्ही त्या ठिकाणी पेत्राचं 2रं पत्राचा अभ्यास करत आहोत. आम्ही पेत्राचं पहिलं पत्र संपवलं
आणि मग मी विचारलं की तुम्हाला हा अभ्यास सुरू ठेवायचा आहे की तुम्हाला दुसरं काही विषय हवा आहे. तर सर्वजण म्हटले नाही नाही, आम्हाला पेत्राच्या पत्राचा अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि म्हणून पेत्राचं दुसरं पत्र याचा अभ्यास आम्ही सुरू केला आहे. आणि हा जो आमचा अभ्यास आहे तो फार आम्हाला प्रेरणादायी आहे, खूप उत्तेजन देणारा आहे सर्वांना. आम्ही सर्व त्यामध्ये सहभागी होतो. मी जरी सहसा लीड करत असलो तरी माझा प्रयत्न हा असतो की जे सर्व उपस्थित आहेत त्या सर्वांनी आपले विचार मांडावेत, त्यांनी सहभागी व्हावं. आणि अशा प्रकारे आम्ही एकमेकांकडून शिकतो. आणि ही प्रभूची इच्छा आहे की केवळ एकच नेता असावा, त्याचंच आम्ही ऐकावं, याची काही गरज नाही. देवानं आम्हा सर्वांना दान दिलेलं आहे आणि त्या दानाचा उपयोग आम्ही एकमेकांना प्रभूमध्ये उत्तेजन देण्यासाठी, एकमेकाची उन्नती करण्यासाठी करावा, ही देवाची योजना आहे. तर 5 जानेवारीला आमची फार चांगली सहभागिता होती. फार सुंदर जेवण अर्थात आयोजित करण्यात आलं होतं. आणि खूप आनंदामध्ये, आशीर्वादामध्ये आमचा वेळ गेला. मी आमच्या मेंबर्सना सांगितलं की तुमच्या जीवनामधील विशेष अनुभव आम्हाला सांगा. प्रभूनं तुम्हाला काय शिकवलं, काय दाखवलं, कशाप्रकारे चालवलं, या बाबतीमध्ये जर तुमची काही साक्ष असेल तर जरूर आम्हाला सांगा. आणि खूप आनंद वाटतो की काही जणांनी फार सुंदर साक्षी दिल्या. रेव्हरंड स्टीवन डोला, जे मेथोडिस्ट चर्चचे सिनियर पास्टर आहेत, ते रिटायर झाले, परंतु मुंबईमध्ये तेलुगू चर्चेसमध्ये त्यांनी फार सुंदर सेवा केलेली आहे. आणि त्यांचा एक प्रोजेक्ट जो त्यांच्या वडिलांनी सुरू केला होता तो त्यांना पूर्ण करता आला. आणि अतिशय सुंदर असं देवाचं मंदिर त्यांना त्या ठिकाणी उभं करता आलं, त्याचं डेडिकेशन त्यांना करता आलं. याविषयी त्यांनी साक्ष दिली आणि आम्हाला खरोखर आनंद वाटतो की प्रभूनं अशा प्रकारे या सेवकाचा, त्यांच्या कुटुंबाचा उपयोग मंडळीच्या उन्नतीसाठी करून घेतला आहे. मिसेस सिंधुताई कोतवाल आंटी यांच्या घरी दर गुरुवारी आम्ही एकत्र येतो आणि पवित्र शास्त्राचा आम्ही अभ्यास करतो. आणि मागच्या आठवड्यामध्ये गुरुवारी या वर्षातला पहिला बायबल स्टडी, पहिला शास्त्राभ्यास आम्ही सुरू केला. त्यासाठी आम्ही एकत्र आलो. आणि या फेलोशिपसाठी मी मिस्टर मिलिंद शिंदे आणि त्यांची पत्नी रीना यांना विशेष आमंत्रित केलं होतं. मिलिंद लेनॉर्ड थिओलॉजिकल कॉलेज जबलपूर, मेथोडिस्ट कॉलेजची सेमिनरी आहे, ज्या ठिकाणी आमच्या पप्पांनीसुद्धा बीडीचं शिक्षण घेतलं. त्या ठिकाणी मिलिंद आणि त्यांची पत्नी रीना आणि आपला मुलगा अनुग्रह याच्याबरोबर राहतात. आणि पुण्यातल्या ओल्डहॅम मेमोरियल मेथोडिस्ट चर्च या चर्चनं त्यांना स्पॉन्सर केलेलं आहे आणि म्हणून ते सुट्टीला पुण्यामध्ये येत असतात. त्यांची आणि आमची भेट झाली. तर आमच्या फेलोशिपमध्ये मी त्यांना आमंत्रित केलं. त्यांनी आपल्या जीवनाची साक्ष दिली की कशाप्रकारे अत्यंत कठीण प्रसंगांमधून ते गेले. ते शाळेमध्ये शिकत होते, 8वीमध्ये, त्याच वेळेस त्यांनी प्रभूला आपलं जीवन समर्पित केलं. त्यांच्या कुटुंबातील कोणी अद्यापही ख्रिस्ती झालं नाही. ते स्वतः पहिले ख्रिस्ती आहेत त्या कुटुंबातले. पुण्यामध्ये ते सेवेसाठी आले आणि अनेक प्रकारच्या संघर्षातून ते गेले, परंतु प्रभूनं त्यांना सहाय्य केलं. ते विश्वासामध्ये टिकून राहिले आणि पवित्र शास्त्राचा सखोल अभ्यास करावा, अधिक पुढचं शिक्षण घ्यावं, ही त्यांची फार इच्छा होती. आणि त्यानुसार देवानं त्यांच्यासाठी मार्ग उघडला. त्यांच्या जीवनामध्ये रेव्हरंड विश्वास थोरात, जे एव्हरीएम क्रुसेडचे डायरेक्टर होते, त्यांनी त्यांना खूप उत्तेजन दिलं. त्यांच्यामुळे ते पुण्यामध्ये थांबले. आणि त्यानंतर ब्रदर प्रवीण एरन, जे UBSचे फॅकल्टी होते, मेथोडिस्ट चर्चचे मेंबर होते, त्यांनीसुद्धा त्यांना खूप मदत केली, त्यांना उत्तेजन दिलं. आणि त्यांच्या प्रयत्नातूनच ओल्डहॅम मेमोरियल मेथोडिस्ट चर्चची स्पॉन्सरशिप त्यांना मिळाली आणि ते जबलपूर या ठिकाणी बीडीचा अभ्यास करण्यासाठी जाऊ शकले. आणि आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. मिलिंदच्या जीवनामध्ये प्रभूने जे अद्भुत कार्य केलं आहे आणि मेथोडिस्ट चर्चमध्ये सेवा करण्यासाठी प्रभू त्यांची तयारी करत आहे. आणि या सेवकाचा उपयोग प्रभू निश्चितच फार मोठ्या प्रकारे करणार आहे, हा आम्हाला विश्वास आहे. तर गेल्या गुरुवारी कोतवाल आंटींच्या घरी आमची फार सुंदर सहभागिता झाली. कोतवाल आंटीने आमच्यासाठी केक आणला होता, कॅन्डल्स आणले होते. आणि नवीन वर्षाचं स्वागत आमच्या या फेलोशिपमध्ये आम्ही फार सुंदर रीतीने केलं. गेल्या रविवारच्या भक्तीमध्ये पास्टर मेघनाथ पवार, जे जेम्स या संस्थेसाठी कार्य करतात, लव्हाळा, कोल्हापूर या ठिकाणी त्यांचं ट्रेनिंग सेंटर आहे, त्याचे ते इन्चार्ज आहेत. आणि अतिशय सुंदर संदेश त्यांनी दिला. पाळणा, वधस्तंभ आणि मुकुट
हे त्यांच्या संदेशाचं शीर्षक होतं आणि अतिशय अभ्यासपूर्ण, अतिशय प्रेरणादायी असा संदेश त्यांनी आमच्यासाठी दिला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून उपकार मानतो. प्रेज अँड वर्शिपमध्ये सिस्टर वैशाली मोरे, ज्या लंडनमध्ये आहेत, त्यांनी अतिशय सुंदर गाणं आमच्यासाठी गायलं. संजीवनी गायकवाड, माझी बहीण, यांनीसुद्धा अतिशय सुंदर गाणं नववर्षाचं, जे त्यांनी यापूर्वीसुद्धा आपल्या भक्तीमध्ये गायलं आहे, ते आपल्यासाठी गायलं. आणि या स्तुतीमध्ये, आराधनेमध्ये त्यांनी आमचं पुढारी पण केलं. दानार्पणाचं गीतसुद्धा उपासना संगीतामधूनच मिसेस संजीवनी गायकवाड आणि त्यांची मुलगी अपर्णा यांनी अतिशय सुंदर गाणं ते गायलं. त्याबद्दल आम्ही या सर्वांचे मनापासून आभारी आहोत. मागच्या वेळेस खूपच उशीर झाला होता. पीटरला इंटरनेटचा मोठा प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळं शनिवारी रात्रभर त्याला काम करावं लागलं आणि रविवारी सकाळी 6:30ला या भक्तीची लिंक तयार झाली आणि ती त्यानं पोस्ट केली आणि त्यानंतर आम्ही अनेकांना ती फॉरवर्ड केली. कदाचित काही जणांना वेळेवर लिंक मिळाली नाही, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. परंतु प्रार्थना करा. इंटरनेटचा प्रॉब्लेम येत असतो पीटरसाठी विशेषतः, आणि त्याला खूप कष्ट करावे लागतात. तर हे सर्व प्रश्न सुटावेत आणि वेळेमध्ये ही लिंक तयार करता यावी, यासाठी पीटरला विशेष देवानं कृपा पुरवावी, यासाठी आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. ख्रिसमस वीकमध्ये आम्ही असा निर्णय घेतला की आपल्याला काही लोकांना घरी जाऊन भेटायला हवं, जे कदाचित प्रकृती अस्वास्थ्यामुळं, वयामुळं बाहेर जाऊ शकत नाहीत. त्यांना जाऊन आपण भेटावं. आणि आम्ही 7 लोकांची खरं लिस्ट तयार केली होती, परंतु केवळ 3 लोकांपर्यंतच आम्ही जाऊ शकलो. 3 कुटुंबाला आम्ही भेट दिल्या. आणि या महिन्यामध्ये जे उर्वरित लोक आहेत त्यांना जाऊन भेटण्याची आमची इच्छा आहे. जे आपल्याला आमंत्रण देतात त्यांच्याकडे आपण नेहमीच जातो. परंतु ज्यांना आपल्यासाठी काही करता येणं शक्य नाही, त्यांच्याकडे जाऊन त्यांची भेट घेणं, त्यांच्याबरोबर प्रार्थना करणं, त्यांना धीर देणं, उत्तेजन देणं, हे सुद्धा आपण करायला हवं, नाही का? आणि ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नवीन वर्षाचं कॅलेंडर अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या माध्यमातून आपण तयार केलेलं आहे. ते फार उशिरा आमच्या हातात आलं आणि ते कॅलेंडर आम्ही वाटायला सुरुवात केलेली आहे. विशेषतः जे आमचे प्रेयर पार्टनर्स आहेत, जे आमच्या सेवेमध्ये सहभागी होतात, त्या सर्वांना त्याचं प्रथम वाटप आम्ही करणार आहोत. आणि मग जर काही कॅलेंडर्स उरले तर जे आमचे इतर वेल विशर्स असतील, आमचे मित्र असतील, त्यांनासुद्धा आम्ही देणार आहोत. तर मागच्या आठवड्यामध्ये 2 कुटुंबांनी आम्हाला भेट दिली. मिस्टर अविनाश होनावळे आणि त्यांची पत्नी शरयू होनावळे आणि त्यांची मुलगी स्तुती होनावळे हे आम्हाला भेटायला आले आणि त्यांच्याबरोबर फार चांगली सहभागिता आम्हाला मिळाली. त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. त्यानंतर स्वाती आणि अविनाश डोंगरे आणि त्यांची मुलगी सिओना, जे पुण्याचे आहेत परंतु आयर्लंडमध्ये असतात. गेले 3-4 वर्ष ते आयर्लंडमध्ये आहेत. त्या ठिकाणी मिस्टर अविनाश आणि मिसेस स्वाती फार उत्तम क्षेत्रामध्ये ते काम करतात आणि त्यांची मुलगी जी कॉलेजला आहे. आणि हे तिघही जण एका चांगल्या चर्चमध्ये आहेत, बॅप्टिस्ट चर्चमध्ये आहेत आणि फार इन्व्हॉल्व आहेत. आणि तिघही वेळात वेळ काढून आम्हाला भेटायला आले. आमच्याबरोबर त्यांनी जवळजवळ 1.5-2 तास घालवले आणि आम्हाला खूप आनंद वाटला त्यांच्याबरोबर चर्चा करायला. आणि या दूरच्या देशामध्ये प्रभू त्यांना सांभाळत आहे. प्रभू आपल्या सेवेमध्ये त्यांचा उपयोग करून घेत आहे. हे ऐकून आम्हाला खूप आनंद वाटला आणि आम्ही प्रभूची स्तुती करतो. ते आपली भक्ती पाहत असतात, आपल्या भक्तीमध्ये सहभागी होत असतात, याचाही आम्हाला अतिशय आनंद आहे. विशेषतः सिस्टर स्वाती डोंगरे आपल्या भक्तीमध्ये देवाचं वचन काही वेळेस सांगतात. त्यांची मुलगी सिओना चांगलं वाद्य वाजवती, गाणं गाती, याचाही आम्हाला अतिशय आनंद आहे. परदेशामधील आमचे बंधू बहिणी ज्यावेळेस भारतामध्ये येतात त्यावेळेस त्यांनी आमची जरूर भेट घ्यावी किंवा आमच्याशी संपर्क करावा, म्हणजे आम्हाला त्यांना जाऊन भेटता येईल. सिस्टर धोटेकर, ज्या बिशप धोटेकर यांच्या पत्नी, सध्या नागपूरला असतात. इथे असताना नेहमी आम्ही त्यांच्या घरी जायचो. कुठल्याही प्रसंगी प्रार्थनेसाठी त्या आम्हाला नेहमी बोलवायच्या. त्या खास आम्हाला भेटायला आल्या. त्या खरं म्हणजे पुण्यामध्ये वाघोली फार लांब राहतात, परंतु त्या कॅब करून आम्हाला भेटायला आल्या आणि पुष्कळ वेळ आमच्याबरोबर त्यांनी घालवला, सहभागिता मिळाली. प्रभूच्या सेवेसाठी दानही त्यांनी दिलं. त्याबद्दल सिस्टर धोटेकर यांचे आम्ही मनापासून उपकार मानतो. या नवीन वर्षामध्ये प्रभूच्या सेवेमध्ये काही नवीन उपक्रम करावे अशी योजना आहे.
त्यासाठी कृपा करून प्रार्थना करा. प्रभूने आम्हाला योग्य मार्गदर्शन करावं आणि प्रभूचं वचन, प्रभूची सुवार्ता आम्हाला अनेकांपर्यंत घेऊन जाता यावी, यासाठी आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आजचा हा संदेश रेकॉर्ड करत असताना पश्मिना चिंदी ज्या पारशी आहेत, कोरेगाव पार्क परिसरात त्यांचा फार मोठा बंगला आहे. त्यांचा मला फोन आला आणि लहान मुलांसाठी त्यांच्याकडं पुष्कळ खेळणी आहेत. खरं म्हणजे डिसेंबर महिन्यामध्येच याचं वितरण करावं योग्य त्या संस्थेमध्ये, अशी आमची इच्छा होती, प्रयत्न होता, परंतु ते होऊ शकलं नाही. त्यासुद्धा परदेशी गेल्या होत्या. परंतु आज मला त्यांचा फोन आला की उद्या आपण या सर्व खेळणी आणि कपडे हे घेऊन जा आणि लहान मुलांना वाटा. आणि याच आठवड्यामध्ये आम्हाला ते करायचं आहे. त्यासाठीसुद्धा आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. या सर्व गोष्टी योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यामधून प्रभूचं गौरव व्हावं, यासाठी आपण प्रार्थना करा. प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. प्रियजनो, आता वेळ झाली आहे दानार्पणाची. उपासना संगीतामधून नवीन वर्षाचं हे गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 612 क्रमांकाचं गीत गाऊया. वर्ष नवे आले कारण हर्षाला झाले. सहसा न्यू इयरच्या दिवशी हे गाणं गायलं जातं, परंतु आपण या पहिल्या महिन्यामध्ये आहोत, नवीन वर्षामध्ये. हा दुसरा रविवार आहे आणि पुन्हा हे गाणं गायला काहीच हरकत नाही, नाही का? आपण सर्व मिळून हे गाणं गाऊया आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराच्या सेवेसाठी अर्पण करूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या माध्यमातून जी सेवा आम्ही करत आहोत, त्यासाठी जर आपल्याला दान पाठवायचं असेल तर माझा गुगल पे नंबर या भक्तीच्या अखेरीस देण्यात आला आहे. त्या नंबरवर आपण आपलं दान पाठवू शकता. आपल्या काही प्रार्थना विनंत्या असतील, पवित्र शास्त्रासंबंधी आपले काही प्रश्न असतील तर जरूर आमच्याशी संपर्क करा. आपण गाऊया 612 नंबरचं वर्ष नवे आले कारण हर्षाला झाले. वर्ष नवे आले कारण हर्षाला झाले. वर्ष नवे आले कारण हर्षाला झाले. बंधू भगिनींची सेवा करिता वर्ष एक गेले. वर्ष एक गेले कारण हर्षाला झाले. ख्रिस्तीपणाचे तेज पाडून दूरत मानेले. दूरत मानेले कारण हर्षाला झाले. देवाजीचे राज्य ह्या जगी वृद्धिंगत केले. वृद्धिंगत केले कारण हर्षाला झाले. माझी इच्छा प्रभूची द्वैत असे नुरले. द्वैत असे नुरले कारण हर्षाला झाले. येथे तेथे आज उद्या हे एकतेस आले. एकतेस आले कारण हर्षाला झाले. ख्रिस्ताचा मज हस्तन पळही हे सुख अनुभविले. हे सुख अनुभविले कारण हर्षाला झाले. वर्ष नवे आले कारण हर्षाला झाले.
आपण आपलं दान परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो, कारण तू आमचा जिवंत देव आहेस. तू आमची काळजी घेतोस, आम्हाला सांभाळतोस, आमच्या सर्व गरजा पुरवतोस. तुझ्या चांगुलपणाचा, विश्वासूपणाचा अनुभव आम्ही रोज घेतो. प्रभू, तुझ्या अनेक आशीर्वादांचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्ही घेतो आणि त्या आशीर्वादांमधूनच हे अत्यंत अल्पाचं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझं कार्य या जगामध्ये अधिक वाढावं, मंडळीची आध्यात्मिक वाढ व्हावी, अनुग्रह, प्रेयर, फेलोशिप आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझं मोठं कार्य व्हावं, त्यांना उत्तेजन मिळावं, यासाठी या सर्व दानांचा उपयोग तू करून घे, असे आम्ही तुला विनंती करतो. आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे या वचनांचा उलगडा तो आम्हाला कर. आम्ही तुझं आज्ञापालन करावं, तुझ्या मार्गात चालावं, यासाठी प्रभू तो आज आम्हाला उत्तेजन दे. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. आता वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. देवाचे सेवक आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत. आपण पुन्हा एक वार कलसेकराच्या पत्राचा अभ्यास सुरू करत आहोत. राहिलेला उर्वरित भाग आपण पूर्ण करूया. शालोम. आपण आपल्या पवित्र शास्त्राच्या अभ्यासाकडे वळूया. गेल्या काही दिवसांमध्ये आपण वेगवेगळ्या सेवकांच्या द्वारे वेगवेगळ्या विषयांवर संदेश ऐकले आहेत, परंतु पुन्हा एकदा कलसेकरास पत्राचा जो आपला अभ्यास आहे तो आपण पुढे चालू ठेवूया. आज आपण कलसेकरास पत्राचा 3रा अध्याय 22व्या वचनापासून ते 4था अध्याय 1 वचन या वचनांचा अभ्यास करणार आहोत. आणि मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भक्तीमध्ये मिसेस बीना गायकवाड, मिसेस मालविका आखाडे यांनी अतिशय सुंदर वेळेमध्ये हे शास्त्र वाचन केलं आणि वेळेमध्ये आम्हाला पाठवलं. त्याबद्दल या दोन्ही बहिणींचा मी मनापासून आभारी आहे. कलसेकरास पत्राचा 3रा अध्याय आणि 18 वचनापासून जर पुढं आपण पाहिलं तर त्याचं जे शीर्षक आहे ते आहे ख्रिस्ती मनुष्याचे गृहजीवन. स्त्रियांनी आपल्या पतीशी कसं वागावं, पतीच्या अधीन असावं, याविषयी पाऊल सांगतो. पतींना लिहिताना तो म्हणतो, तुम्ही आपल्या पत्नीवर प्रेम करा, तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. यावर पाऊलानं जे काही शिक्षण दिलं आहे त्याचा आपण अभ्यास केला. मुलांनी सर्व गोष्टीमध्ये आपल्या आईबापांची आज्ञा पाळावी, याविषयी पाऊल सांगतो. आणि बापांनासुद्धा तो हे शिकवत आहे की त्यांनी आपल्या मुलांशी कसं वागावं. त्यांनी आपल्या मुलांना चिडवू नये, ते खिन्न होतील, निराश होतील, अशा प्रकारे त्यांच्याशी बोलू नये. अशा प्रकारची सूचना, अशा प्रकारचं मार्गदर्शन पाऊल वडिलांना करत आहे. आणि मग कुटुंबातील पती, पत्नी, मुलं या सर्वांशी बोलल्यानंतर, त्यांना सूचना केल्यानंतर, मार्गदर्शन केल्यानंतर आता पाऊल एका वेगळ्या घटकाकडे वळत आहे, ते म्हणजे दास आणि मालक, धनी आणि सेवक. आणि त्याविषयी बोलत असताना पाऊल असं म्हणतो 22व्या वचनामध्ये, दासांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या व्यवहारातल्या धन्यांच्या आज्ञा पाळा. माणसांना संतोषविणाऱ्या नोकरांसारखे तोंड देखल्या चाकरीने नका, तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा. जवळजवळ 20व्या शतकापर्यंत जगामध्ये अनेक ठिकाणी गुलामगिरीला कायद्यानं परवानगी होती. सामाजिक जीवनाचा तो एक अविभाज्य असा भाग होता. सर्व प्रकारच्या संस्कृतीमध्ये गुलामगिरी ही जणू काही स्वीकारलेली होती. आपण पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा पाहतो. जुन्या काळामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत. इस्रायल लोक 430 वर्ष इजिप्त देशामध्ये गुलामाचं जीवन जगत होते आणि त्यांच्यावर प्रचंड अत्याचार झाले.
याविषयी आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहतो. आणि देवानं मोशेला त्यांची सुटका करण्यासाठी तयार केलं आणि अतिशय अद्भुत रीतीनं मिस्र देशातून त्यांची सुटका झाली. हा वृत्तांत इस्रायलचा इतिहास आम्हाला माहीत आहे. परंतु पवित्र शास्त्रामध्ये सर्व ठिकाणी गुलामांचा उल्लेख आहे आणि ती सामाजिक परिस्थिती आहे, ते वास्तव आहे, याचा आपल्याला स्वीकार करावाच लागेल. ज्या काळामध्ये पौलानं हे पत्र लिहिलं त्या काळामध्ये सुद्धा गुलामगिरी ही सर्व मान्य होती. गुलामगिरी ही अस्तित्वात होती, त्याचं पालन करण्यात होतं. गुलामगिरी अस्तित्वात होती आणि सर्व लोकांना याची जाणीव होती. आणि त्या परिस्थितीमध्ये मंडईचा जन्म झाला. ज्यावेळेस मंडईचा जन्म झाला त्यावेळेस यहुदी राष्ट्र हे रोमी सरकारच्या दास्यामध्ये होतं. म्हणजे एका अर्थानं ते गुलामच होते. हो, त्यांना भरपूर स्वातंत्र्य होतं, धर्मस्वातंत्र्य होतं आणि अनेक गोष्टींचं स्वातंत्र्य होतं. तरीसुद्धा रोमी बादशहाच्या सत्तेखाली ते होते, अंमलाखाली ते होते. आणि रोमचं राज्य आहे ते अतिशय क्रूर अशा प्रकारचं राज्य होतं. याचे अनेक दाखले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळं मंडईचा प्रचंड छळ झाला हे सुद्धा आम्हाला माहीत आहे. तर त्या काळात गुलामगिरी हे अस्तित्वात होती, गुलामगिरी सर्व मान्य होती. अशा परिस्थितीमध्ये पौल हे पत्र लिहित असताना आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की पौल गुलामगिरीला उत्तेजन देत नाही, परंतु जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तो ॲड्रेस करत आहे, त्या परिस्थितीला तो संबोधित करत आहे. आणि ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत त्या परिस्थितीमध्ये आपण कसं वागायला पाहिजे याविषयी सांगत असताना पौल असं म्हणतो, दासांनो, तुम्ही सर्व परिस्थितीमध्ये आपल्या धन्यांच्या आज्ञा पाळा. आज्ञापालन हे दासाचं कर्तव्य आहे, याची जाणीव पौल या ठिकाणी ख्रिस्ती विश्वासणाऱ्या दासांना, गुलामांना करून देत आहे. पौलाच्या या शिक्षणावर पुष्कळ विवाद झालेला आहे. पौल गुलामगिरीला उत्तेजन देत आहे अशा प्रकारचा आरोप त्याच्यावर केला जातो. परंतु मला असं वाटतं पौल कुठलंही उत्तेजन गुलामांना देत नाही की त्यांनी गुलामगिरीतच राहावं, परंतु ज्या परिस्थितीमध्ये आहेत त्या परिस्थितीमध्ये त्यांनी कसं वागावं याविषयी तो त्यांना मार्गदर्शन करत आहे. पण ज्यांनी गुलामगिरीविरुद्ध बंड केलं त्याचे भयंकर परिणाम त्यांना भोगावे लागले आणि अनेक गुलामांचा नाश झाला, त्यांना मारण्यात आलं. हा इतिहास आहे आणि पौलाला माहीत होतं. आणि म्हणून पौल त्यांना खोट्या गोष्टी सांगत नाही. तुम्ही आता येशूवर विश्वास ठेवला, आता तुम्ही स्वतंत्र झाला, आता तुम्हाला गुलामगिरी करायची गरज नाही, अशा प्रकारचे विचार तो मांडत नाही. कारण त्या काळामध्ये ते शक्य नव्हतं. गुलामगिरी नष्ट करण्यासाठी 20वे शतक उजडावं लागलं. आणि म्हणून पौल त्यांना सांगतो की तुम्ही सर्व गोष्टीमध्ये आपल्या धनाची आज्ञा पाळा. त्यांच्यासमोर दुसरा काही चॉईसच नव्हता, त्यांच्यासमोर दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. आणि म्हणून जे योग्य आहे ते करण्यासाठी पौल त्यांना सांगत आहे. पण त्या काळामध्ये अनेक गुलाम हे प्रभूकडे वळत होते, ख्रिस्तावर विश्वास ठेवत होते आणि त्यांना चुकीच्या गोष्टी सांगून त्यांना फसवण्याची पौलाची इच्छा नव्हती. ज्या परिस्थितीमध्ये आहेत त्या परिस्थितीमध्येच त्यांनी आपलं जीवन कशा प्रकारे जगावं या दृष्टिकोनातून पौल त्यांना हे शिक्षण देत आहे. आणि आज्ञापालन हे प्रत्येक मानवासाठी आहे. या अगोदर आपण जी 4 वचनं पाहिली 18, 19, 20, 21 त्यामध्ये सुद्धा तो स्त्रियांना सांगतो की तुम्ही आपल्या पतीच्या अधीन राहा, म्हणजे पतीच्या आज्ञा पाळा. मुलांना तो सांगतो आपल्या आईबापांच्या आज्ञा पाळा. पुरुषांना सुद्धा तो सांगतो की आपण देवाच्या आज्ञा पाळा. प्रत्येकाला आज्ञापालन आवश्यक आहे. आणि त्याच संदर्भामध्ये पौल आता गुलामांना सांगत आहे की तुम्ही आपल्या धनाच्या आज्ञा पाळा. पौलाच्या काळापासून आत्ता जर आपण आत्ताच्या काळामध्ये आलो तर या वचनामध्ये काय फरक होईल का? कदाचित आम्ही म्हणू नाही, जे गुलामगिरीमध्ये आहेत त्यांनी बंड करायला पाहिजे, त्यांनी स्वतंत्र व्हायला पाहिजे. होय, कदाचित तुमचं म्हणणं योग्य असेल, परंतु आपण ज्या कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीमध्ये आज्ञापालन हे आवश्यक आहे. हे मला असं वाटतं की एक मूलभूत सत्य आहे. पवित्र शास्त्राचा जो सिद्धांत आहे तो सुद्धा आपण समजून घेणं आवश्यक आहे की कोणत्याही वाईट सैतानी दुष्ट गोष्टींना आपण उत्तेजन देऊ शकत नाही. पण आज्ञा पाळा असं लिहिलेलं आहे, त्याचा अर्थ जर तुमचा धनी तुम्हाला चोरी करायला सांगतो, खून करायला सांगतो, तर ते देवाच्या वचनाविरुद्ध आहे
आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये जे योग्य आहे त्यामध्ये आपण धनाची आज्ञा पाळावी हे आपल्याला समजायला हवं. आज अनेक ख्रिस्ती लोक अशा परिस्थितीमध्ये काम करतात की त्यांच्यासमोर पुष्कळ आव्हान आहेत. अनेकांचे जे धनी आहेत ते पुष्कळदा वेगवेगळ्या देवांना मानणारे आहेत, देवाला न मानणारे आहेत, दुष्ट आहेत. अशा मालकांच्या आज्ञा आम्ही पाळाव्यात का? आणि म्हणून मला असं वाटतं की आम्हाला निर्णय घ्यावा लागेल की जे देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहेत ते करण्यासाठी जर मला कोणी भाग पडत असेल तर त्या ठिकाणी मी आज्ञापालन करू शकत नाही. सर्व गोष्टीत आज्ञापालन करा ही जरी देवाची आज्ञा असेल तरीसुद्धा या परिस्थितीपेक्षाही वर कोण आहे तर आमचा धनी जो प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर, त्याची आज्ञा आम्हाला पाळायची. त्याच्या आज्ञेच्या विरोधी जर कोणीही आम्हाला काही सांगत असेल तर ते आपण नाकारायला हवं, हे सुद्धा आपण समजून घ्यायला हवं. अर्थात या परिस्थितीमध्ये आपल्यासमोर पुष्कळ आव्हानं आहेत. कदाचित भारतामध्ये एका लष्करी अधिकाऱ्यानं एका प्रार्थना स्थळात जाऊन इतरांबरोबर सहभागी होण्याचं नाकारलं आणि त्यामुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. त्याला आर्मीमधून, सैन्यातून काढून टाकण्यात आलं. त्याने सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं आणि त्याचं अपील नाकारण्यात आलं. तर ही वस्तुस्थिती आहे. तुमच्या विश्वासामुळं काही वेळेस तुम्हाला त्याची किंमत भरावी लागते. आपल्या नोकरीवर सुद्धा या सैनिकाला पाणी सोडावं लागलं आणि ही वस्तुस्थिती आहे. मला असं वाटत नाही की पौल त्या सैनिकाला म्हणेल नाही नाही काही झालं तरी तू आज्ञा पाळायलाच पाहिजे, देवाच्या इच्छेविरुद्ध असलं तरी सुद्धा तू जा आणि ते कर, असं पौल सांगेल असं मला वाटत नाही. अर्थात हा फार मोठा वादाचा विषय आहे, त्यामध्ये मला जायचं नाही. परंतु आम्ही या जगामध्ये जगत असताना असे अनेक प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतात. त्यावेळेस आमच्या विश्वासाची तडजोड करण्यासाठी आमच्यावर दबाव असतो. होय, आम्हाला आज्ञा पाळायच्या आहेत, आम्हाला सरकारची आज्ञा पाळायची आहे, आम्हाला आमच्या कामाच्या ठिकाणी आमच्या अधिकाऱ्याची आज्ञा पाळायची आहे. परंतु ते करत असताना सुद्धा आमच्या विश्वासाची आम्ही तडजोड तर करत नाही ना, हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल. तुम्ही एखाद्या सरकारी खात्यामध्ये आहात, पोलीसमध्ये आहात किंवा इतर कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये आहात आणि त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे लाच घेतली जाते. आणि ख्रिस्ती नात्यानं तुम्ही जेव्हा लाच घेण्याचं नाकारता तेव्हा कधीकधी ते तुमच्यासाठी प्रचंड त्रासदायक होऊ शकतं, हानिकारक होऊ शकतं. तुमची नोकरी तुम्हाला गमवावी लागेल कारण तुम्ही सत्यासाठी, योग्य गोष्टीसाठी उभे राहता. आणि म्हणून मला असं वाटतं की एक सर्वसाधारण नियम असा आहे की होय, आपण अधिकाऱ्यांच्या आज्ञा पाळाव्यात. परंतु जेव्हा ख्रिस्तावरील माझा विश्वास, त्या विश्वासाची मला तडजोड करावी लागते, त्यावेळेस मी कोणता निर्णय घ्यावा हे माझ्यावर अवलंबून आहे. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये प्रत्येकानं आज्ञापालन करावं ही अपेक्षा देव आमच्याकडून करतो. पहा, आमचा मालक कोणी असो, परंतु आम्ही ज्या कामासाठी आमची निवड झालेली आहे, आम्हाला नेमलेलं आहे, ते काम आम्ही प्रामाणिकपणे, विश्वासूपणे करावं ही आमच्यापासून अपेक्षा आहे. पुष्कळदा अनेक ख्रिस्ती संस्थांमध्ये आणि मंडळांमध्ये जे सेवक आहेत ते आपल्या अधिकारांचं आज्ञापालन करत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या कामामध्ये पुष्कळ जण विश्वासू नसतात. कामाच्या वेळेमध्ये पुष्कळ पर्सनल गोष्टी करणारे अनेक सेवक आहेत, नाही का? आणि म्हणून ते आव्हान आमच्यासमोर आहे. ज्यासाठी आम्हाला पगार मिळतो त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिक आहोत का, की आम्ही आमचा वेळ व्यर्थ घालवतो? हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारावा लागेल. आम्ही जे काम करतो त्यामध्ये आमची प्रवृत्ती काय आहे, आमची ॲटिट्यूड काय आहे, याचा विचारसुद्धा आम्हाला करायला हवा. पौल असं म्हणतो की माणसांना संतोषविणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकरीने नका, तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा. आणि ही समस्या आमच्यासमोर आहे, नाही का? पुष्कळदा आमचं जे काम आहे ते लोकांना दाखवण्यासाठी असतं. आम्ही सेवकसुद्धा पुष्कळदा आम्ही जी सेवा करतो ती पुष्कळदा मनापासून करत नाही. आम्ही लोकांना दाखवण्यापुरती सेवा करतो, अंतःकरणापासून सेवा करत नाही. आणि ही फार मोठी समस्या आज आमच्यासमोर आहे. अनेक ख्रिस्ती संस्था, अनेक मंडळ्या ह्या नाश पावत आहेत, त्याचा ऱ्हास होत आहे. याचं कारण त्या ठिकाणी असणारे सेवक आपलं काम प्रामाणिकपणे करत नाहीत.
फक्त लोकांना खुश करण्यापुरतं आम्ही काम करतो. लोकांनी आम्हाला पाहावं म्हणून आम्ही काम करतो. मनापासून सालस मनानं प्रामाणिक अंतकरणानं आमची सेवा नसते. आमचे ख्रिश्चन हॉस्पिटल्स बंद पडायला लागलेत, आमच्या शाळा बंद पडायला लागल्यात, आमचे कॉलेजेस बंद पडायला लागलेत, आमच्या अनेक संस्था बंद पडत आहेत. कारण का? कारण त्या ठिकाणी काम करणारे जे सेवक आहेत, कदाचित जे पुढारी आहेत, ते समर्पित मनानं अंतकरणानं त्या ठिकाणी सेवा करत नाहीत. अनेकदा आपल्या बॉसला खुश करण्यासाठी देखावा केला जातो. चर्चमध्ये असणारी सेवासुद्धा ज्यांना नेमलेला आहे सेवक म्हणून, मग तुम्ही पेड असा किंवा अनपेड असा, व्हॉलेंटियर असा किंवा पूर्णवेळ सेवक असा, आम्हा सर्वांना जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी आम्ही खऱ्या अंतकरणानं पार पाडायला हवी. लोकांना खुश करण्यासाठी नाही. पुष्कळ आमची सेवा ही लोकांना खुश करण्यासाठी असते. लोकांनी टाळ्या वाजवाव्यात, मला चांगलं म्हणावं, मला मोठं म्हणावं म्हणून लोकांसमोर पुष्कळ आम्ही देखावा करतो की मी किती चांगला गातो, मी किती चांगलं बोलतो, मी किती चांगली प्रार्थना करतो, मी किती चांगलं हे करतो आणि ते करतो. हे लोकांना दाखवण्यासाठी लोक खुश व्हावेत हा आमचा प्रयत्न असतो. आमचा प्रयत्न हा असावा की प्रभू यामध्ये संतुष्ट आहे का, देवाला या गोष्टीमध्ये आनंद आहे का. आज अनेक मंडळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी घडतात त्या पुष्कळदा एक देखावा असतो. त्यामध्ये अंतकरणापासून देवाची सेवा करण्याचा हेतू नसतो. हे आम्हाला पाहायला मिळतं आणि अतिशय दुःखाची अशी गोष्ट आहे. आम्हाला जे करायचं आहे ते देवाची भीती बाळगून करायचं आहे. पण देवाचं भय असेल ना तर आम्ही कधीही चुकीच्या गोष्टी करणार नाही. आज आमच्या मंडळांमध्ये चुकीच्या गोष्टी काय घडतात बरं? कारण आमच्यामध्ये देवाचं भय नाही. आम्ही किती दाखवत असो लोकांना की मी देवावर फार प्रेम करतो, परंतु आमच्या अंतकरणामध्ये खरोखर देवाचं भय आहे की नाही हे आम्ही ज्या गोष्टी करतो त्यामधून सिद्ध होतं. आता एक उदाहरण घेऊया. अनेक चर्चेसमध्ये पैशाच्या बाबतीमध्ये गोंधळ आहे. ऑडिटेड अकाउंट स्टेटमेंट हे गव्हर्नमेंटला दरवर्षी जायला पाहिजे. जर तुम्ही रजिस्टर्ड बॉडी आहात तर तुमच्या चर्चचं ऑडिटेड स्टेटमेंट तुम्हाला गव्हर्नमेंटला सादर करायला पाहिजे. ही तुमची जबाबदारी आहे. कायद्यानं तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, परंतु तुमच्यावर ही जबाबदारी आहे की तुम्ही आपल्या संस्थेचं ऑडिटेड स्टेटमेंट गव्हर्नमेंटला द्यायला पाहिजे. किती मंडळ हे काम करतात? पुष्कळ आम्ही गोष्टी लपवतो. आम्ही मंडळीपासून अनेक गोष्टी लपवतो. आम्हाला असं वाटतं मंडळीला काय समजतं, मंडळीला काय माहिती आहे. आणि म्हणून आज आम्हाला नम्र होण्याची गरज आहे. आम्हाला खरोखर पश्चातापाची गरज आहे की आज आम्ही देवाच्या सेवेमध्ये अपयशी ठरलो आहोत. आम्ही जगाला खूप दाखवतो, लोकांना आम्ही खूप दाखवतो, मी हे करतोय, मी ते करतोय, मी हा कार्यक्रम करतोय, मी तो कार्यक्रम करतोय. काही मोठे मोठे कार्यक्रम आपण करतो, पण त्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमामधून देवाचं गौरव होत आहे का? देवाची सेवा होत आहे का? देवाचं वचन गाजवलं जात आहे का? हा मोठा प्रश्न आहे. पुष्कळदा आमचे कार्यक्रम हे इव्हेंट झालेले आहेत, परफॉर्मन्स झालेले आहेत. फक्त लोक खुश होतील, लोकांनी टाळ्या वाजवाव्यात यासाठी अनेक मंडळे, अनेक संस्था काम करतात, जे अत्यंत चुकीचं आहे. आम्हाला देवाचं भय बाळगायचं आहे, कारण आम्हाला देवाची सेवा करायची आहे, देवाचा आम्हाला गौरव करायचा आहे. हा विचार आमच्या मनामध्ये सदैव असला पाहिजे. पुढे जाऊन पाऊल असं म्हणतो 23व्या वचनामध्ये, आणि जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. 3 गोष्टी आहेत. माणसासाठी करू नका, प्रभूसाठी करा आणि जीवे भावे करा. आम्ही काही पण करतो हा प्रश्न आपल्याला विचारायला पाहिजे. हे माणसांसाठी तर करत नाही ना, हे प्रभूसाठीच करत आहे ना, आणि मी जीवे भावे करत आहे का? माझं तन मन धन अर्पून मी करत आहे का? आपण चर्चमध्ये गाणं फार सुंदर गातो, तन मन धन प्रभू तव चरणी, पण तू खरोखर आपण ते करत आहोत का? प्रामाणिकपणे याचं उत्तर आम्ही देण्याची गरज आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या सेवेमध्ये मला अनेक चांगले अनुभव आलेले आहेत आणि काही वाईट अनुभवसुद्धा आलेले आहेत. मला असे अनेक जण भेटले की ज्यांनी अंतकरणापासून देवाचं कार्य केलं, मला मदत केली, माझ्याबरोबर उभे राहिले. पण तो असे सुद्धा आहेत की जे फक्त लोकांना दाखवण्यापुरते येतात. मला प्रभूची सेवा करायची हे केवळ लोकांना दिसावं म्हणून माझ्या सेवेमध्ये अनेक लोक आले आणि गेले. कोणताही कार्यक्रम आपण घेतो त्यावेळेस
आपल्याला समर्पित लोकांची गरज असते. आणि मला असा अनुभव येतो, पुष्कळ जण प्रॉमिस करतात, नाही नाही आम्ही नक्की येऊ, आणि ऐन वेळेला ते त्या ठिकाणी उपस्थित नसतात आणि त्याचं खूप वाईट वाटतं. जर तुम्हाला मदत करायची नसेल तर तुम्ही आधीच सांगायला पाहिजे की मला जमणार नाही, मी येणार नाही, आणि आपण समजू शकतो. परंतु काही जण असे असतात की नाही नाही मी नक्की येणार, मी पोहोचतो असं म्हणत प्रत्यक्ष आपलं तोंडही दाखवत नाहीत असे लोकसुद्धा माझ्या जीवनामध्ये मी पाहिलेत, आणि त्याचं वाईट वाटतं. प्रभूला सुद्धा अशा लोकांविषयी वाईट वाटत असेल नाही का? माझ्या सेवेमध्ये इतकी गरज असताना सुद्धा का बरं लोक असं वागतात? आपल्या सेवेसंबंधी एक चांगलं उत्तेजन देणारी गोष्ट पौल या ठिकाणी सांगतो 24व्या वचनामध्ये, प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे. पौल या ठिकाणी एक उत्तेजन देणारी गोष्ट सांगतो की तुम्हाला प्रभूपासून प्रतिफळ मिळेल. पहा, प्रभू आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रतिफळ देतो, मग त्या चांगल्या असो किंवा वाईट असो, प्रत्येक गोष्टीचं प्रतिफळ आम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा सेवा करतो ना, तेव्हा आम्हाला आशा असते की प्रभू एक दिवस मला प्रतिफळ देणार आहे. पण ज्यावेळेस आम्ही सुवार्ता सांगतो त्यावेळेस आमची ही आशा असते, आम्ही जे बी पेरत आहोत ते एक दिवस रुजेल, त्याला फळ येईल आणि प्रभूचं गौरव होईल. प्रतिफळ म्हणजे मलाच काहीतरी मिळेल असं नाही, पण मी माझ्या सेवेचं फळ मी पाहेन. आणि मला वैयक्तिकरित्या सांगू द्या, मला माझी साक्ष देऊ द्या की 40 वर्ष मी प्रभूच्या सेवेमध्ये आहे आणि मी इतकं फळ पाहिलेलं आहे की प्रभू या सेवेला कितीतरी फळ देतो. तुम्ही जेव्हा विश्वासूपणे प्रामाणिकपणे काम करता, सेवा करता, तेव्हा तुम्हाला निश्चितच त्याचं प्रतिफळ मिळतं. कदाचित तुम्हाला वैयक्तिक फायदा नाही होणार, तुम्हाला फार पैसे मिळणार नाहीत, तुम्हाला फार प्रसिद्धी मिळणार नाही, परंतु जे बी तुम्ही पेरता त्याला निश्चित फळ मिळेल. आणि मला आजसुद्धा असे लोक भेटतात की जे मी तरुण असताना जे लहान होते, तरुण होते, बायबल स्टडीला ते यायचे आणि प्रभूनं त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं. आज ते संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत, प्रभूच्या मार्गामध्ये आहेत, प्रभूच्या सत्यामध्ये आहेत, प्रभूच्या सेवेमध्ये आहेत. आणि हे मला असं वाटतं फार मोठं प्रतिफळ आहे. मला काय फायदा झाला यापेक्षा प्रभू मला प्रतिफळ देतो, ही फार मोठी धीर देणारी, उत्तेजन देणारी, आनंद देणारी अशी गोष्ट आहे. आणि म्हणून मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या, तुम्ही जर प्रभूची सेवा करत असाल ना, निराश होऊ नका. कदाचित तुम्हाला फळ दिसणार नाही, परंतु तुमच्या कार्याचं फळ एक दिवस सगळ्यांसमोर येईल. मी एखाद्या ठिकाणी जातो आणि संदेश दिल्यानंतर मी जेव्हा लोकांशी भेटतो आणि एखादं कुटुंब माझ्याकडे येतं आणि ते मला म्हणतं, हो आम्ही तुमचा संदेश ऐकत असतो आणि आम्हाला प्रभू आशीर्वाद देत आहे, ते मला असं वाटतं आमचं प्रतिफळ आहे. मी ज्यावेळेस सांगत असतो, बोलत असतो, मला माहीत नाही वचन कुठपर्यंत जाईल, कोणापर्यंत जाईल, परंतु ज्यावेळेस लोक मला भेटतात आणि म्हणतात होय या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद मिळत आहे, ती गोष्ट खूप आनंद देणारी आहे, ते माझं प्रतिफळ आहे. मी तरुणपणामध्ये जेव्हा सेवा केली त्याचं फळ मला अनेक ठिकाणी आज पाहायला मिळतं. त्यावेळेला जे लहान होते ते आता मोठे झाले आहेत, जबाबदार झालेले आहेत आणि प्रभूच्या मार्गामध्ये आहेत, आणि ते पाहिल्यानंतर मला खूप आनंद होतो. ते माझं प्रतिफळ आहे. आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे आपण प्रतिफळ पाहत आहात का? मला काय फायदा मिळेल, माझं नाव मोठं होईल का, हा प्रश्न नाही आहे. प्रभूचं नाव उंच होतं आहे का, प्रभूचं गौरव होतं आहे का, प्रभूला संतोष मिळतो आहे का, ते प्रतिफळ शोधण्याचा आपण प्रयत्न करू. अर्थात जरी या ठिकाणी निगेटिव्ह सांगितलेलं नाही तरीसुद्धा जे अयोग्य प्रकारे सेवा करतात, अयोग्य प्रकारे काम करतात, त्याचं प्रतिफळसुद्धा देव त्यांना देणार आहे. कारण एक दिवस देव आम्हा सर्वांचा न्याय करणार आहे. कदाचित या जगामध्ये आम्हाला ते पाहायला मिळणार नाही, परंतु एक दिवस येणार आहे, न्यायाचा दिवस, ज्या वेळेला आमचं जीवन प्रभूसमोर उघडं होईल. आम्ही काय सेवा केली, कशी सेवा केली, हे प्रभूसमोर सगळ्यांना समजेल. आणि ते प्रतिफळ चांगलं आहे की वाईट आहे ते त्या दिवशी आपल्याला समजेल. देवापासून योग्य प्रतिफळ मिळावं यासाठी मी प्रयत्न करत आहे का? 24व्या वचनामध्ये पौल असं म्हणतो, प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा. प्रामाणिकपणे आपलं काम कर.
कारण हे लक्षात ठेव की तुला प्रभूची चाकरी करायची आहे. आम्ही जे काम करतो ना, आम्ही एखाद्या ऑफिसमध्ये असो, आम्ही संस्थेमध्ये असो, आम्ही चर्चमध्ये असो, आम्ही कुठे असो, आम्हाला हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की मी कोणाची चाकरी करत आहे. मी त्या धन्याची चाकरी तर करत आहे, परंतु मी त्याच्याही वर जो माझा प्रभू आहे, जो माझा धनी आहे, मालक आहे, प्रभू येशू ख्रिस्त, त्याची चाकरी मी करत आहे. आणि तो विचार आपण सदैव लक्षात ठेवूया की मी प्रभूची चाकरी करत आहे. 25व्या वचनामध्ये सेवेसंबंधी एक नकारात्मक विचार पौल सांगत आहे. तो काय म्हणतो? अन्याय करणाऱ्याने केलेल्या अन्यायाबद्दल त्याला परत मिळेल, पक्षपात होत नाही. सेवा करत असताना हे लक्षात ठेवा की जो अन्याय करतो त्याबद्दल त्याला उत्तर द्यावं लागेल, त्याचं प्रतिफळ त्याला मिळेल. दुसऱ्यांवर अन्याय करून जर कोणी मोठं होत असेल तो या जगामध्ये तो मोठा होईल, पण तो देवासमोर जेव्हा तो उभा राहील त्यावेळेस त्याला उत्तर द्यावं लागेल आणि या अन्यायाबद्दल त्याला प्रतिफळ मिळेल. कारण देवासमोर पक्षपात नाही. या जगामध्ये कदाचित आमच्यावर अन्याय होतो, या जगामध्ये न्यायालयामध्ये सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही, हे सत्य आम्हाला भारतामध्ये दिसतं. फादर स्टेन जे 85 वर्षांचे होते, त्यांना सरकारनं तुरुंगात डांबलं होतं आणि त्यांना साध्या सुविधासुद्धा दिल्या नाहीत. त्यांना फक्त स्ट्रॉ हवा होता, मोसंबीचा रस किंवा असं काही त्यांना शरीराला आवश्यक गोष्टी त्यांना स्वतःला पिता येत नव्हत्या आणि म्हणून त्यांना एका स्ट्रॉची गरज होती. तो स्ट्रॉ त्यांना नाकारण्यात आला. अशा प्रकारचा भयंकर अन्याय त्यांच्यावर झाला. त्याच वेळेला आपण पाहतो की ज्याला बलात्काराच्या आणि खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, राम रहीम, त्याला पुन्हा आणि पुन्हा बेल मिळत आहे. एक महिन्याचा पॅरोलवर तो बाहेर येते. आतापर्यंत 5 वेळेला तो बाहेर आला. जो गुन्हेगार आहे त्याला सहज बेल मिळतो. आणि जे प्रामाणिक लोक आहेत, सत्यानं चालणारे लोक आहेत, अनेक पाळक लोक जे सत्यानं चालतात, सुवार्थ प्रसार करतात, त्यांना आज जेलमध्ये जाण्याची वेळ येते. परंतु देवाजवळ पक्षपात नाही. एक दिवस सर्वांचा न्याय होणार आहे. आज जगामध्ये आम्हाला अन्याय पाहायला मिळतो आणि आम्हाला अतिशय दुःख होतं की का असा अन्याय होतो. परंतु पौल आम्हाला उत्तर देतो की निराश होऊ नका. जे अन्याय करतात त्यांचा सुद्धा देव एक दिवस न्याय करणार आहे. देवासमोर पक्षपात नाही. देवासमोर कुठल्याही प्रकारची लाच देता येणार नाही. देवावर कुठल्याही प्रकारचा दबाव आणता येणार नाही त्यांना. देव सत्यानं सर्वांचा न्याय करणार आहे. पौल केवळ दासांना सांगत नाही, पण तो 4थ्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये तो धन्यांना सुद्धा काहीतरी सांगतो. आणि तो असं सांगतोय, धन्यांनो, तुम्हासही स्वर्गात धनी आहे हे लक्षात बाळगून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व समतेने वागा. 1ल्या शतकामध्ये ज्यावेळेस पावलानं सेवा केली त्यावेळेस मंडळीमध्ये जे लोक होते ते सर्वसाधारण अत्यंत गरीब असे लोक होते. फार कमी असे लोक होते की जे श्रीमंत आहेत. काही जण असे होते ते अत्यंत श्रीमंत होते, परंतु अनेक लोक गरीब होते. आणि हे जे श्रीमंत आहेत, जे धनी आहेत, मालक आहेत, त्यांच्याकडे गुलाम असायचे. आणि म्हणून त्या धन्यांना, त्या मालकांना सुद्धा पौल सांगत आहे, शिक्षण देत आहे. आणि हे जे मालक आहेत, जे मास्टर्स आहेत, बॉस आहेत, त्यांना पौल याची आठवण करून देतो की तुम्हाला सुद्धा स्वर्गात धनी आहे. यू ऑल्सो हॅव अ बॉस इन हेवन. तुम्ही असं समजू नका या जगामध्ये तुम्ही मालक आहात, तुम्ही धनी आहात, तुमच्या हातात सर्व अधिकार आहे. हो, असेल, पण तुमच्यावर सुद्धा कोणाचा तरी अधिकार आहे आणि त्याच्या हातामध्ये तुमचं जीवन आहे. आणि हे सत्य प्रत्येक मालकानं, धन्यानं, बॉसनं लक्षात ठेवावं, ही पौलाची इच्छा आहे. आणि म्हणून पौल त्यांना वॉर्निंग देत आहे, विसरू नका की तुमच्यावर सुद्धा कोणीतरी अधिकारी आहे. आणि कदाचित आज जगामध्ये अनेक ख्रिस्ती लोकांना जे अधिकारावर आहेत त्यांना हे सत्य समजून घेण्याची गरज आहे की होय, या जगामध्ये देवाने तुम्हाला फार मोठा अधिकार दिलेला आहे, पण तुमच्यावर सुद्धा ख्रिस्ताचा अधिकार आहे. तुमचा धनी स्वर्गात आहे आणि तो तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. आज अनेक मंडळांमध्ये, अनेक संस्थांमध्ये जे सर्वसाधारण कामगार आहेत, स्टाफ आहेत, त्यांच्यावर पुष्कळदा अन्याय केला जातो. त्यांना जितक्या सुविधा मिळायला हव्यात, त्यांना जितकं वेतन मिळायला हवं, पगार मिळायला हवा, तितक्या गोष्टी दिल्या जात नाहीत. त्यांच्या हक्काच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना नाकारल्या जातात. अनेक स्टाफवर, अनेक
कामगारांवर अन्याय केला जातो हे ख्रिस्ती संस्थांमध्ये, ख्रिस्ती मंडळीमध्ये आज आम्हाला पाहायला मिळतं. कदाचित जो मुख्य पाळक आहे त्याला भरपूर पगार आहे, परंतु जो असिस्टंट आहे किंवा जो अतिशय ज्युनियर आहे त्याला अतिशय कमी पगारामध्ये काम करावं लागतं. आणि अशा प्रकारे ख्रिस्ती मंडळीमध्ये, ख्रिस्ती संस्थांमध्ये अन्याय केला जातो हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज याची गरज आहे की प्रत्येक संस्थेच्या अधिकाऱ्यानं, मालकानं, धन्यानं, बॉसनं हे लक्षात ठेवावं की तुमच्यावर सुद्धा एक धनी आहे. आणि हे लक्षात ठेवून तुम्ही आपल्या दासाबरोबर न्यायानं आणि समतेनं वागा. दोन गोष्टी अत्यंत स्पष्ट रीतीनं जे धनी आहेत, अधिकारी आहेत, मालक आहेत त्यांना पाऊल या ठिकाणी सांगत आहे. न्याय आणि समता. आणि जगामध्ये सर्व राष्ट्र, सर्व लोक या दोन गोष्टींसाठी आज संघर्ष करत आहेत. प्रत्येकाला न्याय हवा आहे आणि प्रत्येकाला समता हवी आहे. आणि या गोष्टी अनेकांना नाकारण्यात येत आहेत. अनेक अधिकारी आपला अधिकार असून सुद्धा लोकांवर अन्याय करत आहेत, त्यांना न्याय देत नाही. आणि पाऊल ख्रिस्ती धन्यांना, मालकांना, अधिकाऱ्यांना हे मार्गदर्शन करत आहे की त्यांनी आपल्या दासांवर अन्याय करू नये, आपल्या दासांना न्याय द्यावा, त्यांच्यामध्ये समता असावी, सर्वांना इक्वल, सर्वांना समान मानण्याचा, सर्वांना समान वागणूक देण्याचा प्रयत्न प्रत्येक मालकाने करावा ही अपेक्षा देव आमच्यापासून करतो. हा देव आमच्याकडे कसा पाहतो? तो आमच्यामध्ये भेदभाव करतो का? मी आफ्रिकन आहे किंवा मी अमेरिकन आहे किंवा मी भारतीय आहे म्हणून देव आमच्यामध्ये पक्षपात करतो का? नाही. देव आम्हा सर्वांकडे समान पाहतो. देव हा न्यायी देव आहे. देव आमचा न्याय करणार आहे. आमच्यावर तो अन्याय करत नाही. आणि त्याच प्रकारची प्रवृत्ती प्रत्येक धन्यानं, मालकानं, अधिकाऱ्यानं, बॉसने ठेवावी ही देव आमच्यापासून अपेक्षा करतो. आणि आज ख्रिस्ती मंडळीसमोर, ख्रिस्ती संस्थांसमोर हे आव्हान आहे. आज अनेक ख्रिस्ती संस्थांमध्ये, मंडळांमध्ये अनेकांवर अन्याय केला जातो. त्यांचं म्हणणं ऐकलं जात नाही. भारतामध्ये आपण ऐकलं असेल, नारायण मूर्ती, इन्फोसिसचे संस्थापक, त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक कामगारानं 70 तास काम करायला पाहिजे. त्या कामगारानं जर 70 तास काम केलं तर त्याला त्याचं वैयक्तिक जीवन राहील का? हे त्याला पिळून काढल्यासारखं आहे. हे शोषण आहे. आपलं वैयक्तिक जीवन, आपलं कुटुंब, आपले छंद हे सर्व जोपासण्यासाठी त्याला वेळ हवा नाही का? शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या हे अतिशय अन्यायकारक असं आहे. आणि आज जगामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण आहे की जे कामगार आहेत, जे सर्वसाधारण लोक आहेत त्यांच्यावर अन्याय केला जातो, त्यांना पिळवटून काढलं जातं. ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून माझ्या हाताखाली काम करणारे जे लोक आहेत त्यांचा मी न्याय करतो का? त्यांना समानतेची वागणूक मी देतो का? हा प्रश्न मला विचारायला हवा. मला असं वाटतं आज अनेकांना पश्चाताप करावा लागेल. ज्या प्रकारे आम्ही आपल्या लोकांना वागवतो, आमच्या हाताखाली काम करणारे जे लोक आहेत त्यांना ज्या प्रकारची वागणूक आपण देतो, त्याबद्दल अनेकांना आज पश्चाताप करण्याची गरज आहे. गुलामगिरीच्या बाबतीमध्ये एक गोष्ट मी वाचत होतो. अमेरिकेच्या इतिहासातील अत्यंत सुप्रसिद्ध असे प्रेसिडेंट, अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याकडं होना जज नावाची एक तरुण मुलगी गुलाम म्हणून काम करत होती. तिचे आईवडीलसुद्धा गुलाम होते आणि जॉर्ज वॉशिंग्टनच्या घरामध्ये त्या मुलीचा जन्म झाला होता आणि जन्मापासूनच ती गुलामगिरीचं जीवन जगत होती. पण ज्यावेळेस ती 22 वर्षाची झाली त्यावेळेस तिने बंड केलं. ती म्हटली की मी गुलामगिरीमध्ये राहणार नाही. आणि जॉर्ज वॉशिंग्टन आणि त्यांची पत्नी आपल्या घरामध्ये जेवण करत असताना ती हळूच त्या घरातून निघून गेली आणि ती त्यांना सापडली नाही. हा जगातील इतका बलाढ्य देशाचा अध्यक्ष, त्यानं किती प्रयत्न केले परंतु ती त्यांच्या हाती लागली नाही. अनेक आफ्रिकन लोकांनीच तिला मदत केली आणि ती लपून राहिली. 2 वर्षानंतर ती त्यांना दिसली आणि तिला परत आणण्यासाठी त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. पुन्हा ती पळून गेली, नाहीशी झाली. आणि मग जवळजवळ 50 वर्षाने ती लोकांच्या समोर आली, जगासमोर आली आणि कशा प्रकारे आपल्यावर अन्याय झाला होता त्याविषयी तिनं सांगितलं.
अर्थात तिने लग्न केलं होतं, तिला मुलं झाली होती, तिचं जीवन शेवटपर्यंत संघर्षमय होतं, परंतु ती स्वतंत्र झाली होती. आणि तिच्या टेस्टिमनीमध्ये साक्षीमध्ये तिने हे सांगितलं की मी स्वतंत्र झाले, याच्यामध्ये मला आनंद आहे. अध्यक्षांच्या प्रासादतुल्य घरामध्ये मला सर्व सुख होती, परंतु मी गुलाम होते. परंतु मी बाहेर निघाले आणि मी फार संघर्ष केला, फार मी कष्ट सहन केले, परंतु मी स्वतंत्र राहिले. आणि आपण इतिहास काय पाहतो की 20व्या शतकापर्यंत गुलामगिरीची पद्धत जगामध्ये अनेक ठिकाणी होती आणि अनेक ठिकाणी गुलामांवर, दासांवर अत्याचार करण्यात आले. आणि आजही थांबलेलं नाही आहे. आजही वेगळ्या प्रकारची गुलामगिरी आपल्याला आढळते. जे सेक्स वर्कर्स आहेत, वेश्या व्यवसायामध्ये अनेक लहान मुलांना, मुलींना ढकललं जातं, डांबलं जातं, त्यांना गुलाम बनवलं जातं. आजच्या आधुनिक जगामध्ये सुद्धा अनेक जणांना गुलामगिरीचं जीवन जगावं लागत आहे. हे अत्यंत दुःखदायी सत्य आहे. अनेक लहान मुलामुलींना वेश्या व्यवसायामध्ये जबरदस्तीने डांबण्यात येत आहे. त्यांच्यामधून त्यांची सुटका होत नाही आहे. अनेक ख्रिस्ती संस्था, अनेक सामाजिक संस्था त्यासाठी काम करत आहेत, त्यांना बाहेर काढत आहेत. ही फारच आनंदाची गोष्ट आहे. पण तो अद्यापही अशा प्रकारे गुलामगिरीचं जीवन लोक जगत आहेत. इस्लामिक आयसिस सारख्या संस्था मुस्लिम देशांमध्येच स्त्रियांवर अत्याचार करतात. त्यांना सेक्स स्लेव्स, लैंगिकदृष्ट्या त्यांना गुलामगिरीमध्ये जखडून बांधून ठेवत आहेत. त्याविषयी सुद्धा मी एक गोष्ट वाचली. इराकमध्ये एका स्त्रीला अशा प्रकारे डांबून ठेवण्यात आलं होतं, पण तीसुद्धा त्यामधून सुटली, बाहेर आली आणि संपूर्ण जगामध्ये तिनं त्याविषयी सांगितलं. युनोनं तिला आपला अँबॅसेडर म्हणून निवडलं. भारतामध्ये सुद्धा आज गुलामगिरी चालू आहे. अनेक श्रीमंत जमीनदार आपल्याजवळ काही शेतकऱ्यांना ठेवतात की जे वर्षानुवर्ष त्यांच्याकडे काम करतात आणि त्यांच्यावर प्रचंड अत्याचार केले जातात. अशा प्रकारचं चित्र आज आम्हाला भारतामध्ये सुद्धा पाहायला मिळतं. लहान मुलांना वेगळ्या प्रकारच्या कामांमध्ये डांबून ठेवण्यात येतं, त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं. आज 2026मध्ये सुद्धा गुलामगिरी जगामध्ये आहे हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून आमच्यासमोर हे आव्हान आहे, ही गुलामगिरी नष्ट कशी होईल? ख्रिस्तीय नात्यानं आम्ही आपली जबाबदारी पार पाडत आहोत का? कुणावरही अन्याय होऊ नये, सर्वांना समान अधिकार, समान हक्क, समान संधी मिळावी, यासाठी ख्रिस्तीय नात्यानं आम्ही काय करत आहोत का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. प्रत्येक संस्थेमध्ये एक काम करण्याची पद्धती असते, ज्याला वर्क कल्चर म्हणतात. एक प्रत्येक ठिकाणी त्यांचं स्वतःचं असं एक वातावरण असतं आणि अनेकांना असा अनुभव येतो की काही ठिकाणी वर्क कल्चर चांगलं आहे, कामगारांना चांगल्या प्रकारची वागणूक मिळते, त्यांची काळजी घेतली जाते, त्यांना सोयीसुविधा पुरवल्या जातात. आणि याउलट काही ठिकाणी कामगारांवर अत्याचार केले जातात, त्यांना कमी पगार दिला जातो, त्यांना कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा मिळत नाहीत, त्या त्यांच्या हक्काने त्यांना मिळालं पाहिजे. आणि अशा जगामध्ये आज आपण राहत आहोत. ख्रिस्तीय नात्यानं जर आम्ही मालक आहोत, धनी आहोत, बॉस आहोत, अधिकारी आहोत, तर आम्ही कशा प्रकारे आपल्या लोकांना वागवत आहोत? आपण जर सर्वसाधारण काम करणार असू, कामगार असू, तर आम्ही कशा प्रकारे आपली सेवा देत आहोत? हा विचारसुद्धा आम्हाला करावा लागेल. 2000 वर्षांपूर्वी पौलानं कलस्से येथील मंडळीला या बाबतीमध्ये मार्गदर्शन केलं. पण आजसुद्धा सर्व जगाला या मार्गदर्शनाची गरज आहे, नाही का? परिस्थिती बदललेली नाही आहे. आजसुद्धा आम्हाला न्यायाची गरज आहे, समतेची गरज आहे आणि देव त्याच्या वचनाद्वारे आमच्याशी बोलत आहे. तर प्रभू आज आमच्याशी बोलत असेल तर आपण आपल्या चुका कबूल करूया, आपण पश्चाताप करूया आणि स्वतःला प्रभूच्या सेवेसाठी पुन्हा एकदा आपण समर्पित करूया. हे नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी अत्यंत आशीर्वादाचं जावो. त्याच्या मार्गात चालण्यासाठी, त्याच्या आज्ञापालनात, त्याच्या ज्ञानात वाढण्यासाठी देव आम्हा सर्वांचं सहाय्य करो, ही माझी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करू. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, मी तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास.
तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य केलंस, कृपा पुरवलीस, आशीर्वाद दिलास, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, जे आम्ही ऐकलेलं आहे त्यावर आम्ही अधिक विचार करावा, मनन करावं आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याचं आज्ञापालन करावं, यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आज आमच्यामध्ये जे निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत प्रभू, आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, त्यांच्या सर्व दुःखातून अडचणीतून त्यांना तू बाहेर काढ, त्यांची प्रत्येक गरज तू पूर्ण कर, त्यांचं संरक्षण कर. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्या प्रियजनांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू की तू त्यांना आशीर्वादित कर, त्यांची काळजी घे, आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, ही आम्ही तुला विनंती करतो. या येणाऱ्या आठवड्यामध्ये प्रभू तू आम्हा सर्वांचा सांभाळ कर, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव. तुझ्या सेवेमध्ये आम्हा प्रत्येकांचा उपयोग होऊ दे, ही आम्ही तुला विनंती करतो. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतोय, आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षा नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या प्रियजनांबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवा आत्माजा प्रेत्याला द्या अनंत शालोम. काय प्रियजनो, कशी वाटली आजची उपासना? प्रभू तुमच्याशी बोलला, आशीर्वादित झालात? हा आशीर्वाद इतरांनाही द्या. तुम्हाला माहीत आहे, उपासनेची लिंक इतरांना पाठवा, तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांना पाठवा आणि त्यांनाही आशीर्वाद द्या. चला आता भेटूया पुढील रविवारी. आणि हो, पुढील रविवारी प्रभुभोजन असणार आहे, तेव्हा तयारीनिशी उपासनेमध्ये सामील व्हा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.